प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विधानसभेसाठी महाविकास आघाडीला पोषक वातावरण या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. विधानसभा निवडणुकीचं पडघम वाजू लागलेले आहेत. 15 सप्टेंबर नंतर कधीही आचारसंहिता लागू शकते. म्हणजेच 29 ऑक्टोबरला दिवाळी आहे आणि या दिवाळीच्या अगोदर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक घेणं हे निवडणूक आयोगासाठी गरजेचं आहे. त्यामुळं आगामी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी महाराष्ट्रासाठी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं महत्त्वपूर्ण राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आणि त्याच यशाची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होईल अशी अपेक्षा ही महाविकास आघाडीची आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत महायुतीची सत्ता आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट हे सातत्याने प्रयत्नशील आहेत. परंतु सध्या महाराष्ट्रामध्ये जी सामाजिक आणि एकंदरीत राजकीय परिस्थिती दिसत आहे त्यामध्ये महाविकास आघाडीसाठी पोषक असं राजकीय वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. महाविकास आघाडीसाठी राज्यामध्ये पोषक वातावरण का दिसत आहे याचा सविस्तर आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीतील यशाने खरं तर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. भारतीय जनता पक्ष निवडणूक लढवण्यासाठी आणि निवडणूक जिंकण्यासाठी ओळखला जातो. नरेंद्र मोदी यांच्यासारखा करिश्मा असणारा नेता, देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांच्यासारखा रणनीती बनवणारे नेते, त्याचबरोबर निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मजबूत साथ या बळावरती भारतीय जनता पक्षाने 2014 पासून सातत्याने वेगवेगळ्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये आणि देशभर यश मिळवलं. परंतु 2024 ची लोकसभा निवडणूक त्याला अपवाद ठरली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि अर्थातच यामुळं भारतीय जनता पक्षाचं खरं तर मनोबल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास हा कमी झाल्याचं दिसत आहे. सध्या भारतीय जनता पक्ष राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेवर असून सुद्धा देखील महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष त्या आत्मविश्वासाने या निवडणुकीला म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी करताना दिसत नाही किंवा तो आत्मविश्वास महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावरती आणि कार्यकर्त्यांच्या एकंदरीत चेहऱ्यावरती दिसत नाही. म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबद्दल भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या मनामध्ये खरं तर एक संभ्रम अवस्था आहे. हे कशामुळे झालं तर हे झालं लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळं आणि विशेष करून काँग्रेसला मिळालेल्या यशामुळं. लोकसभा निवडणुकीत 28 पैकी बहुसंख्य जागांवरती आणि विशेष करून विदर्भामध्ये काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना झाला आणि यामध्ये काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षावरती विजय मिळवला. काँग्रेस पक्षाच्या या विजयाने खरं तर भारतीय जनता पक्षाची समीकरणे पूर्णपणे तळापासूनच बिघडल्याचं दिसत आहे आणि त्याचा कुठेतरी तणाव किंवा त्याचा एक दबाव म्हणजेच लोकसभा निवडणूक निकालाचा दबाव हा भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांच्या चेहऱ्यावरती आणि कार्यकर्त्यांच्या एकंदरीत मनोबलावरती दिसत आहे. विदर्भ हा भारतीय जनता पक्षाचा गड मानला जातो, परंतु त्या विदर्भातच काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला मोठं आव्हान दिलेलं आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत
काँग्रेससाठी खरं तर विदर्भात एक पोषक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने सामाजिक समीकरणे असतील, यामध्ये प्रामुख्याने कुणबी, दलित आणि मुस्लिम समाजाचा जबरदस्त पाठिंबा हा काँग्रेस पक्षाला मिळालेला आहे किंवा एकंदरीत महाविकास आघाडीला मिळालेला आहे. मराठवाड्यामध्ये जर पाहायला गेलं तर मराठवाड्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला दारुण पराभव स्वीकारावा लागलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना या पक्षाला छत्रपती संभाजीनगरची जागा जरी मिळाली असली तरी सुद्धा विधानसभा निवडणुकींचा कल म्हणजेच लोकसभा मतदारसंघनिहाय जर विधानसभा निवडणुकीचा कल पाहायला गेलं तर मराठवाड्यात महाविकास आघाडी मजबूत दिसत आहे. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आला तर शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपले बालेकिल्ले मिळवण्यात यश मिळवलेलं आहे. सातारची जागा जरी भारतीय जनता पक्षाने जिंकली असली तरी सुद्धा सातारमधील भारतीय जनता पक्षाचा विजय हा खरं तर छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वैयक्तिक करिश्म्याचा विजय हा अधिक मानता येईल. म्हणजे पुण्याची जागा सोडली तर पश्चिम महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला खरं तर लोकसभा निवडणुकीत कमीच यश मिळालेलं आहे. म्हणजे एकंदरीत लोकसभा निवडणुकीतील अपयशाने भारतीय जनता पक्ष हा जबरदस्त खचलेला दिसून येत आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारतीय जनता पक्षाकडं किंवा महायुतीकडं सध्या कोणताही नॅरेटिव्ह नाही. म्हणजे हिंदुत्व, नरेंद्र मोदींचा करिश्मा, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांची चाणक्य नीती या बळावरती खरं तर निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा चांगल्या पद्धतीने आणि सहजतेने यश मिळवत होता. परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचा करिश्मा, भारतीय जनता पक्षाचं हिंदुत्व आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या नेतृत्वाला किंवा त्यांच्या रणनीतीला महाराष्ट्रातील जनतेने सपशेल नाकारलेला आहे. आणि विशेष करून देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी कमालीची नाराजगी ही मतदारांमध्ये आणि यामध्ये प्रामुख्याने मराठा, दलित आणि मुस्लिम मतदारांमध्ये दिसून आलेली आहे. भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाचा मुद्दा असो तो महाविकास आघाडीच्या किंवा इंडिया आघाडीच्या राज्यघटनेच्या मुद्द्यासमोर किंवा आरक्षणाच्या मुद्द्यासमोर खरं तर फेल ठरलेला आहे. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वाचा मुद्दा किती चालेल याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाच खरं तर शंका आहे. जरी अमित शहा असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते हिंदुत्वाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे करण्याचा प्रयत्न करत असले तरी सुद्धा त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळताना दिसत नाही. त्यामुळंच विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हा बिना मुद्द्यांच्या आधारे म्हणजेच हिंदुत्व, नरेंद्र मोदींचा करिश्मा किंवा विकास या मुद्द्यांच्या पलीकडे जाऊन केवळ लोकप्रिय घोषणांच्या आधारावरती खरं तर निवडणूक लढवण्याची वेळ ही भारतीय जनता पक्षावरती आणि महायुतीवरती आलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ज्या लोकप्रिय घोषणा यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण योजना असो अथवा मुलींसाठी मुक्त शिक्षण म्हणजे फ्री शिक्षणाची केलेली योजना असो, शेतकऱ्यांना शेतीसाठी मुक्त वीज पुरवठा करणे असो अथवा इतर लोकप्रिय योजनांची जी घोषणा शिंदे सरकारने केलेली आहे त्याच लोकप्रिय घोषणांच्या बळावरती किंवा त्याच योजना कशा चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत पोहोचतील आणि त्याचा लाभ जनतेला कशा पद्धतीने मिळेल, अधिक मिळेल या भरोशावरतीच खरं तर महायुती आणि भाजप ही येणाऱ्या निवडणुकीत याच मुद्द्यावरती निवडणूक लढवताना दिसेल. म्हणजे एक प्रकारे मुद्दाविहीन राजकारण भारतीय जनता पक्षाकडे दिसत आहे किंवा मुद्देच भारतीय जनता पक्षाकडे किंवा महायुतीकडे दिसत नाहीत. आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे महायुती सरकारच्या विरोधात जबरदस्त मुद्दे त्यांच्या हातामध्ये आहेत.
यामध्ये प्रामुख्याने बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हमी भावाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर बेरोजगारी असेल आणि विशेष करून तरुणांच्या भविष्याबद्दल एकंदरीत जे काही प्रश्न असतील, तरुणांच्या अडीअडचणी असतील, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये असणारा महायुती विरोधातील प्रचंड असंतोष आणि एकंदरीत मध्यमवर्गीयांकडं केंद्र सरकारनं आणि भारतीय जनता पक्षानं केलेलं दुर्लक्ष, यामुळे मध्यम वर्ग सुद्धा भारतीय जनता पक्षावरती काही प्रमाणात नाराज दिसत आहे आणि याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळताना दिसेल. महाविकास आघाडीकडं उद्धव ठाकरे असतील, शरद पवार असतील, यांच्या रूपात नेतृत्वासाठी चेहरे दिसत आहेत किंवा नाना पटोले असतील, बाळासाहेब थोरात असतील, परंतु महायुतीकडं कोणत्याही अशा विश्वासू चेहऱ्याची एकंदरीत कमतरता जाणवत आहे. यामध्ये प्रामुख्यानं एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व असो, देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व असो अथवा अजित पवार यांचा करिश्मा असो, याला एक प्रकारे लोकांनी लोकसभा निवडणुकीत नापसंत केल्याचं दिसत आहे. जरी एकनाथ शिंदे हे लोकप्रिय घोषणा देऊन किंवा जाहिरातीद्वारे स्वतःचं नेतृत्व पुढं करण्याचा प्रयत्न करत असले तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाबद्दल जनतेमध्ये तेवढा विश्वास दिसत नाही. सकाळ माध्यम समूहाने मुख्यमंत्री पदासाठी किंवा एकंदरीत विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण जाणून घेण्याचा जो प्रयत्न केला आणि जो सर्वे केला त्यामध्ये मुख्यमंत्री पदासाठी महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला अधिक पसंती ही मिळताना दिसली. सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अजित पवार यांना मुख्यमंत्री पदासाठी खरं तर कमी पसंती दिसली. यामुळे एकंदरीत एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व असो अथवा अजित पवार यांचं नेतृत्व असो, या दोन्ही नेतृत्वाबद्दल लोकांना कमी विश्वास वाटतोय. कारण ज्या पद्धतीनं शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांनी फोडला किंवा आपल्या शिवसेनेच्या 40 आमदारांना बरोबर घेऊन एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची मिळवली, ते जनतेला आवडल्याचं दिसत नाही. आणि ज्या प्रकारे सरकार चालवताना सातत्याने दर आठवड्याला किंवा आठवड्यातल्या किमान 2 ते 3 वेळा महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि त्याची संमती घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना दिल्ली वारी करावी लागते, हा मुद्दा सुद्धा खरं तर महाराष्ट्रातील जनतेला पसंत असल्याचं दिसत नाही. दिल्लीमधील राजकीय हस्तक्षेप महाराष्ट्रातील जनतेला अजिबात आवडत नाही. परंतु एकनाथ शिंदे हे पूर्णपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भरोशावरती किंवा त्यांच्या सहकार्यावरतीच अवलंबून आहेत. आपल्या भाषणामधून ते सातत्याने त्यांचा नामोल्लेख करतात आणि त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल ते जाहीर आभार मानतात. म्हणजे एक प्रकारे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा महाराष्ट्रातील राजकारणामध्ये जो हस्तक्षेप आहे त्याला जनता पसंती देताना दिसत नाही. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस हे प्रभावशील नेते म्हणून गेल्या 10 वर्षामध्ये जरी पुढे आले असले तरी सुद्धा मराठा आरक्षणाचा मुद्दा असो अथवा राज्यघटना बदलण्याचा मुद्दा असो अथवा मुस्लिम समाज असो अथवा दलित समाज असो, यांच्यामध्ये भारतीय जनता पक्षाबद्दल आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल विश्वास कमी झाल्याचं दिसत आहे. त्यामुळं एकंदरीत नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातली नाराजगी असो अथवा महायुती सरकारचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली नाराजगी असो, यामुळं एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला सुद्धा महाराष्ट्रातील जनतेने एक प्रकारे नकार दिल्याचं दिसत आहे. त्यामुळेच भारतीय जनता पक्षाकडं देवेंद्र फडणवीस यांचं मजबूत नेतृत्व असून सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुढे करताना दिसत नाही. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावरती निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला कितपत यश मिळेल याबद्दलच खरं तर भारतीय जनता पक्षाला शंका आहेत. लोकसभा निवडणुकीत म्हणावीशी साथ ही
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला मिळाल्याचं दिसत नाही. आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत RSS भारतीय जनता पक्षासाठी किती सक्रिय होईल हेही पाहावं लागेल. त्याचबरोबर अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जरूर आलेले आहेत, त्यांना सत्ताही मिळाली, परंतु अजित पवार हे सेक्युलर फुले शाहू आंबेडकर विचारधारेचे नेते म्हणून ओळखले जातात. आतापर्यंत अजित पवार यांनी जे राजकारण केलं ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच राजकारण केलं. अजित पवार यांना बरोबर घेणं हे भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावान नेत्यांना आवडल्याचं दिसत नाही. आणि विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ते आवडल्याचं दिसत नाही. वारंवार संघाने आपली नाराजगी जाहीररित्या प्रदर्शित केलेली आहे. अर्थातच देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या मुद्द्याबद्दल किंवा अजित पवार यांना बरोबर घेणं का गरजेचं आहे हे जरी पटवून देण्याचा प्रयत्न आपल्या कार्यकर्त्यांना जरी केला असला तरी सुद्धा अजित पवार यांना बरोबर घेणं यामुळं भारतीय जनता पक्षाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. विशेष करून भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पक्षाची जी लढाई आहे, घराणेशाहीच्या विरोधात भारतीय जनता पक्ष सातत्याने जो आवाज उठवतो, या दोन्ही मुद्द्यांवरती अजित पवार यांच्यामुळं भारतीय जनता पक्ष खरं तर अडचणीत आलेला आहे. अजित पवार यांच्याविषयी सध्या भारतीय जनता पक्षामध्ये कमालीची नाराजगी आहेच त्यांच्या समर्थकांच्या मध्ये किंवा महायुतीच्या समर्थकांमध्ये. आणि विशेष करून महाविकास आघाडीमध्ये सुद्धा, महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये सुद्धा अजित पवार यांच्याबद्दल नाराजगी आहे. आणि विशेष करून शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे तो सुद्धा अजित पवार यांच्या या निर्णयाला साथ देताना दिसत नाही. त्यामुळं अजित पवार यांनी निर्णय भविष्यातील राजकारणाचा विचार करून घेतला जरूर असेल, परंतु त्यांचा वेळ आणि टायमिंग हे पूर्णपणे खरं तर चुकीचं ठरलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला किती यश मिळेल याबाबत जरी वेगवेगळे आडाखे समोर येत असले तरी सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दबदबा मानला जातो. आणि या ज्या मतदारसंघात अजित पवार उमेदवार उभं करणार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांविरोधातच त्यांना लढावं लागेल. त्यामुळं सध्या जे एक चित्र असं दिसतंय, जे अजित पवारांबरोबर आमदार आहेत आणि ज्यांनी 5-5, 6-6 टर्म स्वतःच्या मतदारसंघात ते निवडून आलेले आहेत ते आमदार सुद्धा खरं तर चलबिचल आहेत. यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर बबनदादा शिंदे सलग 6 वेळा माढा विधानसभा मतदारसंघामधून ते निवडून आलेले आहेत. परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपला निभाव लागेल का, आपण निवडून येऊ का, किंवा आपल्या मुलाला जर उमेदवारी दिली तर त्याचं राजकीय भवितव्य सुरक्षित राहील का याबद्दल त्यांना शंका आहे. अशी शंका छगन भुजबळ असतील, नरहरी झिरवळ असतील, हसन मुश्रीफ असतील, विशेष करून दिलीप वळसे पाटील असतील यांना सुद्धा आहे. त्यामुळं अजित पवार यांच्याबरोबर गेलेले नेते जरी मातब्बर असले, त्यांचा आपल्या मतदारसंघामध्ये जरी प्रभाव असला तरी सुद्धा शरद पवार या नावाचा करिश्मा हा त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठा चमत्कार घडवू शकतो हे लोकसभा निवडणुकीत खरं तर दिसून आलेलं आहे. आणि याच गोष्टीमुळं खरं तर अजित पवार यांच्या आमदारांचा आणि स्वतः अजित पवार यांचा थरकाप उडाल्याचं दिसत आहे. जरी अजित पवार यांनी उसना आणून प्रचार करण्याचा प्रयत्न चालवला असला तरी सुद्धा जमिनीवरची आणि ग्राउंड लेवलची परिस्थिती ही अजित पवार यांच्या बाजूनं असल्याचं दिसत नाही. आणि विशेष करून पुणे, सातारा, सांगली आणि नाशिक, अहमदनगर या पट्ट्यात आणि मराठवाड्यातील बीड या पट्ट्यात म्हणजे एक प्रकारे अजित पवार यांच्या नावावरती आणि यांच्या करिश्म्यावरती किती लोक अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मतदान करतील, भारतीय जनता पक्षाचे मतदार अजित पवार यांना का मतदान करतील हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मतदान हे महायुतीकडं म्हणजेच भारतीय जनता पक्षाला, एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मिळताना दिसत नाही, तर भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटाचं मतदान सुद्धा अजित पवार यांच्या उमेदवाराला मिळेल का याबाबत सुद्धा खरं तर शंका घेण्यास जागा आहे.
यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणाचा मुद्दा हा खरं तर निवडणुकीत टर्निंग पॉइंट ठरणार आहे आणि विशेष करून मराठवाड्याच्या भागामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षाची असणारी भूमिका आणि एकंदरीत मराठा समाजाची ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवण्याची जी मागणी आहे त्यामुळे खरं तर भारतीय जनता पक्षाचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. अर्थातच मराठा आरक्षणाला भारतीय जनता पक्षाचा विरोध आहे असं एक मत मराठा समाजाचं तयार झालेलं आहे. ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटील यांच्याकडून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना घेरण्यात येत आहे आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ज्या पद्धतीनं कठोर टीका मनोज जरांगे यांच्याकडून करण्यात येत आहे यामुळं भारतीय जनता पक्षाला मराठवाड्यामध्ये जबरदस्त नुकसान होताना दिसतंय. म्हणजेच रावसाहेब दानवे यांच्यासारखे मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते खरं तर ते निवडणूक कधीच हारू शकत नाहीत. अशा प्रकारचं वातावरण असताना सुद्धा लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळं रावसाहेब दानवे असतील, पंकजा मुंडे असतील किंवा मराठवाड्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते असतील ते आपल्या मतदारसंघामध्येच खरं तर अडकून बसलेले आहेत. मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठला नेरेटिव्ह द्यावा आणि कुठले मुद्दे पुढे करावेत हे भारतीय जनता पक्षाला खरं तर सुचत नाही. म्हणजे नेते मंडळींची किंवा कार्यकर्त्यांची कमतरता नाही, परंतु समाजाचं पाठबळ किंवा समाजाचा पाठिंबा किंवा मतदारांचा पाठिंबा भारतीय जनता पक्षाला मिळताना दिसत नाही आणि यामध्ये प्रामुख्याने मराठा आरक्षणाने महत्त्वाची भूमिका निभावलेली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा सुद्धा खरं तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात किंवा महायुतीच्या विरोधात जाताना दिसतोय आणि त्याचा फटका येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसताना दिसेल. त्याचबरोबर अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते यांच्यामध्ये किती एक वाक्यता होईल. जमिनीवरती म्हणजे ज्यावेळी प्रत्यक्ष मैदानात प्रचार करण्याची वेळ येईल त्यावेळेस खरं तर महायुतीमध्ये समन्वय राखला जाईल का, समन्वय राहील का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण महायुतीमध्ये आपल्याला जागा सर्वाधिक मिळाव्यात अशी अपेक्षा भारतीय जनता पक्षाची आहे. एकनाथ शिंदे हे देखील महायुतीचा चेहरा आपल्याला बनवावं अशा पद्धतीनं दबाव टाकत आहेत. त्याचबरोबर 100 पेक्षा अधिक जागा आपल्याला मिळाव्यात अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आहे. तर 80-90 जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाव्यात अशी मागणी ही अजित पवार यांची आहे. त्यामुळं एकंदरीत जागा वाटप असो, एकंदरीत मुद्द्यांचं राजकारण असो आणि एकंदरीत जनतेची नाराजगी असो, यामुळं जमिनीवरती महायुतीमध्ये नाराजगी ही मोठ्या प्रमाणात दिसते. कारण सध्या महायुतीकडं मुद्द्यांची कमतरता आहे. सरकारच्या लोकप्रिय ज्या घोषणा आहेत, ज्या लोकप्रिय योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी महायुतीच्या कार्यकर्त्यांची जरी असली तरी सुद्धा त्या कार्यकर्त्यांमध्ये ह्या योजना जमिनीपर्यंत पोहोचवण्यात एक वाक्यता दिसत नाही. म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते हे एकत्र येताना दिसत नाहीत. म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं एकमेकांशी जुळताना दिसतंय. परंतु अजित पवार गट अजूनही महायुतीबरोबर म्हणजे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर जुळवून घेताना कुठेतरी कमी पडतोय किंवा तो मागो पडतोय असंच दिसतंय. जरी एकनाथ शिंदे यांच्या सरकारने ज्या लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो अथवा यासारख्या अनेक योजना असो, त्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्या योजनांचा लाभ जनतेपर्यंत अधिक जनतेला मिळावा यासाठी जरी प्रयत्न महायुतीकडून केले जात असले तरी सुद्धा या प्रयत्नांमध्ये एक वाक्यता किंवा एकजूट ही दिसत नाही. भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत विधानसभेत सर्वाधिक जागा निवडून आणायच्या आहेत आणि त्याच दृष्टीने खरं तर भारतीय जनता पक्ष विचार करताना दिसतोय. आणि विशेष करून
नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी खरं तर केंद्रातूनच महाराष्ट्राबद्दल किंवा महाराष्ट्राच्या विधानसभेबद्दल रणनीती आखण्यास जी सुरुवात केलेली आहे तो मुद्दा खरं तर भारतीय जनता पक्षाचं सर्वात मोठं नुकसान करताना दिसतोय. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याऐवजी जर महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवरतीच निवडणुकांची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने जास्त प्रमाणात सोपवली तर आणि रणनीती इथल्याच नेत्यांना बनवण्यास सांगितलं, त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार फडणवीस आणि त्यांच्या टीमला दिले तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापेक्षा फडणवीस आणि त्यांची टीम चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देऊ शकते असं चित्रही काही प्रमाणात महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. कारण दिल्लीमधील हस्तक्षेप किंवा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल एक निगेटिव्हिटी ही महाराष्ट्रामध्ये आहे. उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील हे साधारणपणे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना घेण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यावरती उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून जोरदारपणे टीका करण्यात येते त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेमधून ज्या प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये पाहायला मिळतात त्या प्रतिक्रिया महायुतीच्या विरोधात मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळं अधिक प्रमाणात कसं निवडणुकीचं विकेंद्रीकरण होईल आणि महायुतीला म्हणजेच राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनाच रणनीती बनवण्याचे अधिकार भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांकडून जेवढे जास्तीत जास्त दिले जातील तेवढा अधिक फायदा हा भारतीय जनता पक्षाला होईल. अन्यथा जर सर्वच रणनीती लोकसभेप्रमाणे दिल्लीतून बनली गेली तर भारतीय जनता पक्षाचं मोठं नुकसान हे महाराष्ट्रात होऊ शकतं. भारतीय जनता पक्षाचा एक अंतर्गत सर्वे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीबाबत खरं तर तो सर्वे लीक झालेला आहे किंवा फुटलेला आहे आणि त्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्षाला 55 ते 60 जागा मिळताना दिसत आहेत. जर भारतीय जनता पक्षाची परिस्थिती जर अशी असेल तर येणारी विधानसभा निवडणूक येईपर्यंत त्यामध्ये आणखी भारतीय जनता पक्षाचं नुकसान होताना दिसेल. जर भारतीय जनता पक्षाला स्वतःचं नुकसान कमी करायचं असेल तर नव्या मुद्द्यांसहित लोकांचे जे खरेच प्रश्न आहेत, महागाई असेल, बेरोजगारी असेल, अशा प्रश्नांना किंवा शेतकऱ्यांच्या हमीभावाचा मुद्दा असेल, कांद्याच्या हमीभावाचा मुद्दा असेल, बेरोजगारीचा प्रश्न असेल, या मुद्द्यांवरतीच लक्ष देऊन भारतीय जनता पक्षाला राजकारण करावं लागेल आणि केंद्राला सुद्धा हे मुद्दे समोर ठेवून रणनीती आखावी लागेल तरच भारतीय जनता पक्ष राज्यात यश मिळवू शकतो. अन्यथा भारतीय जनता पक्षाला कितपत यश मिळेल याबाबत खरं तर शंका आहे. म्हणजेच भारतीय जनता पक्ष 60-65च्या पुढे जाईल का हा एक मोठा प्रश्न आहे. म्हणजेच कोणतीही निवडणूक असो ती निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच. म्हणजेच भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रचंड नाराजगी असली आणि निवडणूक हारण्याची शक्यता जरी असली तरी सुद्धा ती निवडणूक कशी जिंकायची हे भारतीय जनता पक्षाला चांगलंच माहीत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जे अपयश मिळालेलं आहे त्यामुळं खरं तर कार्यकर्ता हा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचा नाराज झालेला आहे आणि विशेष करून अजित पवारांच्या मुद्द्यावरून त्याच्यामध्ये जास्त नाराजगी आहे. जर हा कार्यकर्ता वेळीच जागृत झाला नाही, तो कार्यकर्ता सक्रिय झाला नाही तर भारतीय जनता पक्षाला किती यश मिळेल याबाबत सुद्धा खरं तर वेगवेगळे विश्लेषण समोर येताना दिसते. त्यामुळं कार्यकर्त्याला विश्वास देण्यासाठी, कार्यकर्त्याला जागृत करण्यासाठी आणि त्याला सक्रिय करण्यासाठी देवेंद्र फडणवीस असोत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असोत किंवा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे नेते सातत्याने प्रयत्नशील आहेत. परंतु त्या प्रयत्नांमध्ये म्हणावं यश हे भारतीय जनता पक्षाला मिळताना दिसत नाही. म्हणजे कार्यकर्ता हीच खरं तर भाजपची महत्वाची ताकद आहे आणि त्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ जर भारतीय जनता पक्षाला मिळाली, म्हणजे कार्यकर्ते आणि RSSची साथ जर भारतीय जनता पक्षाला मिळाली तरच निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा टिकाव लागू शकतो. त्यामुळं सत्ता मिळवणं हा जरी भारतीय जनता पक्षाचा उद्देश असला तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला
आपले आमदार म्हणजेच आहे ते आमदार निवडून आणणं किंवा किमान आमदारांची संख्या 70 ते 80च्या पुढं ठेवणं म्हणजे निवडून आणणं हे सध्याच्या दृष्टीनं भारतीय जनता पक्षासाठी खरं तर गरजेचं आहे. त्यामुळं ज्या जागा जिंकण्यासारख्या आहेत त्याच्यावरती विशेष असा फोकस भारतीय जनता पक्षाला करावा लागेल. विधानसभा निवडणूक जशी जवळ येईल तशी महायुतीमध्ये फुटीची शक्यता जास्त राहू शकते किंवा महायुती सोडणाऱ्या नेत्यांची संख्या कार्यकर्त्यांची संख्या वाढू शकते आणि महाविकास आघाडीकडे हे नेते किंवा कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जाऊ शकतात. त्याचं चित्र किंवा त्याची झलक लोकसभा निवडणुकीनंतर काही प्रमाणात दिसून आलेले आहे. त्यामुळं एकंदरीत राज्यामध्ये सध्या महाविकास आघाडीच्या बाजूनं एक पोषक वातावरण आहे. महायुतीच्या तुलनेत महाविकास आघाडीमध्ये एक वाक्यता, नेत्यांमध्ये समन्वय आणि विशेष करून जागा वाटपाचा मुद्दा असो आणि कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवायची याबद्दल महाविकास आघाडीमध्ये जास्त क्लिअरिटी दिसत आहे महायुतीच्या तुलनेत. महाविकास आघाडी कुठल्याही नेत्याचा चेहरा समोर करून निवडणूक लढण्यापेक्षा मुद्द्यांवरती निवडणूक लढणं खरं तर महाविकास आघाडी पसंत करताना दिसते किंवा तशाच प्रकारचे संकेत शरद पवार यांनी दिलेले आहेत. म्हणजेच शरद पवार यांचा अनुभव, त्यांची रणनीती ही लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाली आणि त्याला यश मिळालं. तशाच पद्धतीची रणनीती हे विधानसभा निवडणुकीत शरद पवार आखताना दिसत आहे. आणि शरद पवार यांनी जे डाव किंवा जे राजकीय डावपेच टाकलेले आहेत त्यामध्ये अलगदपणे महायुती अडकताना दिसते. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये सध्या एक कोल्ड वॉर किंवा शीतयुद्ध हे दिसत आहे. एकनाथ शिंदे हे स्वतःचा चेहरा पुढं करू पाहत आहेत. म्हणजेच एकनाथ शिंदे हेच महायुतीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसते. अजित पवार आपल्या परीनं आपला चेहरा हा कसा मजबूत आहे, कसा आपला ब्रँड मजबूत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी सुद्धा जमिनीवरील फीडबॅक किंवा जनतेमधील अजित पवार यांच्या प्रती असणारी नाराजगी ही लपून राहिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जरी जनतेमध्ये एक सकारात्मक वातावरण असलं तरी सुद्धा ती सकारात्मकता 2014 आणि 2019च्या तुलनेत सध्या कमी आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल काही समाज घटकात आणि विशेष करून मराठा समाजामध्ये, दलित आणि मुस्लिम समाजामध्ये नाराजगी असल्यामुळं देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व सुद्धा भारतीय जनता पक्ष पुढं करताना दिसत नाही. सध्या भारतीय जनता पक्ष हा नेतृत्वाच्या एका वेगळ्या अशा स्थित्यंतरातून महाराष्ट्रामधून जाताना दिसतोय. म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाकडे आहे, परंतु त्या नेतृत्वाच्या भरोशावरती, आधारावरती विधानसभा निवडणूक जिंकता येणार नाही हे भारतीय जनता पक्षाला माहीत असल्यामुळं कोणत्या नेत्याला पुढं करावं याबद्दल किंवा एकनाथ शिंदे यांनाच पुढं करावं का याबद्दल भारतीय जनता पक्षामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये विचारमंथन चालू आहे. केंद्रीय नेतृत्वाने एक प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या बाजूनं जरी हिरवा कंदील दाखवला असला किंवा त्यांना बळ दिलं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाची स्थिती जर पाहायला गेलं तर नेते कार्यकर्ते असून सुद्धा देखील तो आत्मविश्वास किंवा ती मजबूती किंवा एक नॅरेटिव्ह सेट करण्याची जी प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते ती सध्या भारतीय जनता पक्षामध्ये महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये दिसत नाही. कारण 2014 आणि 2019 मध्ये जी पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकता भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये होती ती सकारात्मकता कित्येक पटीनं कमी यावेळेच्या 2024च्या लोकसभा निवडणुकीत दिसते. म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या शिवाय महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमच्या बळावरती 2014 आणि 2019 मध्ये भारतीय जनता पक्षाने बऱ्यापैकी यश मिळवलं. म्हणजेच तशी परिस्थिती होती, परंतु आज तशी परिस्थिती दिसत नाही. म्हणजे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांपेक्षा अधिक नाराजगी
ही मोदी आणि शहा यांच्याविषयी महाराष्ट्रातील जनतेमध्ये आहे. त्यामुळं जर भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात यश मिळवायचं असेल तर स्थानिक नेत्यांना, कार्यकर्त्यांना कमालीचे प्रयत्न करावे लागतील आणि त्या प्रयत्नांमध्ये नितीन गडकरी यांची भूमिका ही खरतर अग्रभागी राहील. या दृष्टीनं भारतीय जनता पक्षाने खरतर रणनीती आखावी लागेल आणि विशेष करून विदर्भामध्ये. तरच काही प्रमाणात भारतीय जनता पक्ष आपला निवडणुकीमध्ये स्ट्राईक रेट चांगल्या पद्धतीनं राखू शकतो. म्हणजे एक प्रकारे जमिनीवरती सध्या भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, महायुतीच्या विरोधात, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात नाराजगी आहे. ही नाराजगी कमी करण्यासाठी लोकप्रिय घोषणांची किंवा लोकप्रिय योजनांची अनाउन्समेंट एकनाथ शिंदे यांच्या सरकारनं जरी केली असली तरी सुद्धा त्यामध्ये किती प्रमाणात यश मिळेल, म्हणजेच नाराजगी कमी होईल का, याबद्दल सुद्धा खरतर या तिन्ही नेत्यांना शंका आहे. म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांना शंका आहे. त्यामुळेच वेगवेगळी आश्वासनं या नेत्यांकडून वारंवार दिली जातात आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी अधिक एकजूट होताना दिसते. त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढताना दिसतोय आणि राष्ट्रीय पातळीवरती आणि राज्य पातळीवरती सुद्धा महाविकास आघाडीच्या बाजूनं सकारात्मक गोष्टी किंवा घटना, घडामोडी घडताना दिसत आहेत. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.